तर नमस्कार, राम राम सप्रेम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नव्या व्हिडिओ मध्ये. तर आज आपल्या येड्या बाबळी खाली कोण आलंय बघायचंय का तुम्हाला? तर चला करूया सुरुवात. तर आता विचारू नका हे कोण आहेत ते. तर हे तेच आहेत खुळखुळ्या फॅमिलीचे ब्रँड अँबॅसिडर. आता नव्याने दाखल झालेत बरं का हे खुळखुळ्या फॅमिलीत. तर चला, खूप दिवसापासून तुम्ही आमच्या या व्हिडिओची वाट बघत होता. तो व्हिडिओ आज आम्ही काढतो आहे. कोण कोण अरे कोण कोण यांच्या व्हिडिओची वाट बघत होतं? त्यांना जरा इकडे पाठवा, सांगतो मी त्यांना जरा. तर तुम्ही सगळे म्हणायचे नाही का की लव्ह स्टोरी सांगा, लव्ह स्टोरी सांगा. तर मग आज फायनली असं आम्हाला वाटलं की सांगावी बाबा लव्ह स्टोरी. तर चला मित्रांनो, कोणाचं उष्ट विष भेटतं का ते बघा जरा, आणि त्याचे 4-4 थेंब तुमच्या दोन्ही कानात टाका. नंतर सांगू नका यांची लव्ह स्टोरी ऐकून तुमचा घोळाना फुटला. ते बघा. मोठा एरिया आहे यांचा असा. माझं पण असं, मी मोठी हे मोठी. आतापर्यंत ऐकलं होतं हो की प्रेम आंधळ असतं, पण आता प्रेमाचा एरिया पण असतो हे तर पहिल्यांदाच कळालं मला. तर घ्या, इथं लव्ह स्टोरीची सुरुवातच झाली नव्हती तर झाले भांडणं सुरू. एवढा एरिया आहे तेवढा एरिया आहे. भूमीबाई, हे अगोदरच बघून घ्यायचं असतं ना केवढा एरिया आहे काय एरिया आहे. आता काय फायदा, आता तर झालं. पण मला एक प्रश्न पडला, नेमकं एरिया तरी केवढा आहे? स्क्वेअर फूट असन का स्क्वेअर मीटर का एकर? एवढं गणित लावल्यानंतर शेवटी एरिया समजला बर का. बघा, अरे संदीप, अरे तू भ्रमात नको राहू ना भाऊ. भूमी, सांग जरा याला. यू शटअप, मी सांगते थांबा. मी अकॅडमीत होते कित्येक दिवस. कराटे खायला गेली होती. कराटे नाही, मी भरती देत होते, पोलीस भरती. अरे संदीप, तू थोडं आहे ना आत्मचिंतन कर भाऊ. काय तर म्हणे कराटे खेळत होती. अरे तुलाच माहिती नाही की भूमी अकॅडमीत नेमकं काय करत होती ते, आणि चालला लव्ह स्टोरी सांगायला. अशी कशी लव्ह स्टोरी ना तुमची? पळायचे मी, मग पळल्याशिवाय का? भूमीबाई, तुम्ही तर कुठूनच वाटाणं नाही पोलीस भरती करत होत्या आणि पळत होत्या ते, आणि काय तर म्हणी अकॅडमीत होते. काय भाऊ आता. आणि हे बघ, हे संदीप काय करत होता तेव्हा. विनायक वाकचुरे चॅनल आहे ना, त्याच्यावरती ब्लॉग यायची बरं का. म्हणजे हे तर असं झालं की अगोदर दुसऱ्याच्या शेतात हागायला जायचं आणि आता आपल्या शेतात घाण करून ठेवायची ते. अरे बाबू, अरे माझं शेत म्हणजे काय खताचं गोडान वाटलंय तुम्हाला? आण भरून कर खाली, आण भरून कर. अकॅडमीत होते ना मी, तिथे ना असं मोबाईल वगैरे घेतलं का अलाउड नसायचं, आणि चोरून लपून मी यांचे ब्लॉग बघायला. म्हणजे म्हणूनच भूमीबाई तुम्ही पोलीस झाल्या नाही बर का. अरे संदीप, एखादा पोलीस प्रँकचा व्हिडिओ बनव ना भाऊ, तेवढं तिच्या जीवाला ते बरं वाटन. गप्पा सर बघत असते. सर मार खाल्लाय मी, पण तुम्हीच मला भिडवले असं म्हणायचे. आता हे ऐकून तर सर नक्की अकॅडमी सोडून हिमालयात गेले असतील बर का. यांचं इन्स्टाचं आयडी पण सापडलं मला. आपलं इंस्टाचा आयडी लवकर सापडत नव्हतं कोणालाच. कसा रे, कसा सापडन भाऊ? तू का गौतमी पाटील आहे का जे तुझा आयडी पटकन सापडायला? त्यावेळेस आपल्याला नोटिफिकेशन थोडी नव्हती पडत, लय नोटिफिकेशन पडायचे. अरे येड्या, ती लोक शिव्या देत असतील आणि काय तर म्हणे नोटिफिकेशन मी बघत नव्हतो. यांच्या प्रेमात पडल्यापासून माझा इगो ऍटिट्यूड कमी झालाच पाहिजे. काय ऍटिट्यूड कमी झाला म्हणे? भूमी, घाबूच नका माझ्या ओढणी. मी
तर ही लव्ह स्टोरी काही साधी सुधी नाही बर का. ही लव्ह स्टोरी यांनी तारखेनुसार मांडलेली आहे. आता तुम्हीच घ्या बघून. मला दिवस सुद्धा आठवतोय, तारीख सुद्धा आठवते. जानेवारी होती, त्या दिवशी महाशिवरात्र होती. जानेवारी शिवरात्र. भूमीबाई, याच्यामुळे तुम्ही पोलीस झाले नाही बर का. तुमच्या जनरल नॉलेजच्या तर इंस्टाग्रामवर व्हिडिओ कॉलवर बोलायचो. हा तुम्हीच कॉलवर बोलायचे आणि आम्ही काय कॉलच्या खाली बोलतो का काय. काय आपल्या उगा गप्पा करायच्या. लव्ह स्टोरी चालू आहे का काय दुसरं काही चालू आहे का. मग मित्रांनो, मी बरोबर म्हणलो होतो का नाही, एखाद्याचं उष्ट विष भेटतं का बघा. ते फुटला ना आता तुमचा घोळा ना. तर चला, वेळ झालेली आता इथेच थांबण्याची. ही लव्ह स्टोरी मी आता जास्त वेळ बघू शकत नाही तर माझा पण घोळा ना फुटायचा. चला. कलुळाचं पाणी कसला गवळी